मीरा रोडच्या नयानगर भागात सोमवारी पहाटे 4च्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना घडली आहे। धर्म विचारून आणि कलमा पढायला लावून 2 वॉचमनवर एकाने चाकू हल्ला करून त्यांना जखमी केले। झैब जुनेद अन्सारी असं आरोपीचं नाव आहे। त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। झैबने केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये वॉचमन सुब्रतो सेन आणि सुपरवायझर राजकेशर मिश्रा जखमी झाले। झैब अन्सारी राहत असलेल्या मीरा रोडच्या अस्मिता रिजन्सीमधनं एटीएसने त्याला अटक केली। आरोपी झैबकडे सापडलेल्या नोट्समधला आयसिस किंवा लोन वुल्फचा उल्लेख असलेला मजकूर आक्षेपार्ह असल्याचं दिसतंय। झैबकडे सापडलेल्या दस्तावेजाच्या आधारे तो एखाद्या बंदी घातलेल्या संघटनेच्या संपर्कात आहे असा संशय आहे। या सर्व घडामोडी घडत असताना झैब जुबेर अन्सारीच्या मीरा रोड परिसरातल्या घराबाहेर लिहिलेली चिठ्ठी चर्चेत आली आहे। या आरोपीने त्याच्या घरावर काही उर्दूतली वाक्य लिहिली होती। वाक्य वाचल्यावर अन्सारीच्या घरात प्रवेश मिळत होता। ही चिठ्ठी जुबेर अन्सारीने हाताने लिहून दारावर चिकटवली होती। या प्रकरणामध्ये सुरक्षा रक्षक सुब्रतो सेन यांचा जबाब काय सांगतोय बघूया। 27 तारखेला पहाटे 3च्या सुमारास आरोपी झैब सेन यांच्या जवळ आला। झैबने सेन यांना मशिदीचा रस्ता विचारला। रस्ता सांगितल्यावर त्याने सेन यांना मशिदीचं नाव विचारलं। तर मशिदीचं नाव न सांगता आल्यामुळे तू हिंदू आहेस का असं झैबने विचारलं। सेन यांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर झैब अन्सारी तिथून निघाला। मग पहाटे 4च्या सुमारास सेन हे चहा पिण्यासाठी एका टपरीवर गेले। तिथे असलेल्या झैबने पुन्हा एकदा तू हिंदू आहेस ना असं सेन यांना विचारलं आणि मग उत्तराची वाट न पाहता उजव्या हातावर चाकूने सपासप वार केले। सेन यांनी हल्ला चुकवला, मात्र त्यांच्या पाठीत झैबने चाकू खुपसला। त्यानंतर जखमी अवस्थेत सुब्रतो सेन सुपरवायझर मिश्रा यांच्या केबिनकडे पळाले। पाठोपाठ अन्सारीही तिथे गेला। मिश्रांनाही धर्म विचारला। त्यांना कलमा वाचून दाखव असं सांगितलं। धमकवायला सुरुवात केली। मग मिश्रांना कलमा वाचता न आल्यानं अन्सारीने त्यांच्यावरही चाकू हल्ला केलाय। हा सगळा घटनाक्रम सांगितलाय सुब्रतो सेन यांनी। दरम्यान मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकू हल्ला प्रकरणातला आरोपी झैब अन्सारी याने पोलीस चौकशीत धक्कादायक कबुली दिली आहे। जगभरातल्या मुस्लिमांवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हल्ला केला असं त्याने सांगितलं। चौकशी दरम्यान अन्सारीने आपली कृती योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत इराणमध्ये निष्पाप लोकांची हत्या होते त्याचा संताप मनात होता असं म्हटलं। या वक्तव्यामुळे तपास यंत्रणांचं लक्ष त्याच्या विचारसरणीकडे आणि संभाव्य कट्टरतेकडे वळलंय। या हल्ल्यामागे कोणतेही संघटित जाळं आहे का याचाही शोध घेतला जातो। तर या हल्ला प्रकरणामध्ये एटीएस ऍक्शन मोडवर आहे। मुंबईसह ठाण्यातल्या 3 ठिकाणी एटीएसने छापेमारी केली। यामध्ये कुर्ला आणि मीरा रोडमध्ये आरोपीशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी झाली आहे। छापा टाकलेल्या ठिकाणाहून एटीएसने कागदपत्र, मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह जप्त केलाय। तर आरोपी जुबेर माथी भडकवणारे व्हिडिओ पाहत होता अशी सूत्रांची माहिती आहे। याशिवाय आरोपी जुबेरच्या घरातूनही संशयास्पद कागदपत्र मिळाल्याचं सांगण्यात येत आहे। तर मीरा रोड मधला प्रकार जिहादी विचारसरणीचा दिसतोय असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतायत। पाहूया। पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातनं रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता एटीएस आणि एनआयची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।